नमस्कार मित्रांनो, आपलं शंकरगीता या दिव्य ग्रंथावरील प्रवासात स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत शंकरगीता अध्याय पहिला, ज्यामध्ये देवाधिदेव महादेव माते पार्वतीला देत आहेत विश्वनिर्मितीचे, आत्मज्ञानाचे आणि मुक्तिमार्गाचे अद्भुत रहस्य. शिवांचा हा उपदेश केवळ शब्द नाहीत, तर साधना, शांती आणि आत्मजागृतीचे अनमोल दीप आहेत. चला तर मग, मन शांत करून, भक्तिभावाने, आपल्या ईश्वराला स्मरून सुरुवात करूया. शंकरगीता अध्याय 1. पार्वतीला शिवांचे ज्ञानोपदेश सुरू होतात. एकदा पार्वती मातेच्या मनात परमज्ञानाची उत्कट इच्छा जागी झाली. ती विनम्रतेने महादेवांना म्हणाली, हे देवा, हे जग कशातून निर्माण झाले? जीव दुःख का भोगतो? आत्मा व देह यांचे नाते काय? आणि मुक्ती कशी मिळते? महादेव शांत स्मित करून म्हणाले, देवी, हे विश्व एकाच ब्रह्मतत्वातून उत्पन्न झाले. ते तत्व निराकार, अनादी, अविनाशी आणि सर्वत्र व्यापलेले आहे. ज्याला लोक देव म्हणतात, शिव म्हणतात, किंवा परमेश्वर. तो एकच चैतन्य स्वरूप. शिव पुढे सांगतात, जीव आपल्या देहाला मी मानतो म्हणून त्याला दुःख भोगावे लागते. अज्ञानामुळे तो जन्म मरणाच्या चक्रात अडकतो. इच्छा, वासना, लोभ, क्रोध यांनी मन ढवळून निघते आणि आत्मज्ञानाचा प्रकाश लुप्त होतो. देवी विचारते, मग हे अज्ञान दूर कसे होईल? शंकर उत्तर देतात, ध्यान, भक्ती, सत्य आचरण, गुरुसेवा आणि मनाची निर्मळता यांच्या सहाय्याने साधक स्वतःच्या आत्मस्वरूपाकडे वळू लागतो. जेव्हा मन स्थिर होते आणि अंतःकरण शुद्ध होते, तेव्हा साधकाला अनुभव येतो की मी शरीर नाही, मी नाव रूप नाही, मी शुद्ध, साक्षी, चैतन्य स्वरूप आत्मा आहे. हा अनुभव म्हणजेच मोक्षाचा आरंभ. शिव पुढे सांगतात, देवी, ज्याला आत्म्याचे स्वरूप कळते तो संसारात राहूनही निर्विचार, शांत आणि मुक्त असतो. त्याच्यासाठी जन्म मरणाचा फेर सूत्र तुटल्यासारखा अदृश्य होतो. ज्ञान, भक्ती आणि योग हे तिन्ही मार्ग अखेरीस एकाच सत्यात पोचवतात. पार्वती अत्यंत भक्तिभावाने म्हणते, नाथ, हे ज्ञान अनंत अमृतासारखे आहे. कृपा करून पुढेही मला आत्मतत्व, योगमार्ग आणि मुक्तीचे रहस्य सविस्तर सांगा. महादेव समाधानाने मान हलवतात, देवी, ऐक. आता पुढील अध्यायात योगाचा मार्ग, साधनेचे प्रकार, मनशुद्धी आणि आत्मसाक्षात्कार यांचे सविस्तर वर्णन करतो. अशी शंकरगीतेच्या अध्याय 1 ची समाप्ती होते. अशा रीतीने संपतो शंकरगीता अध्याय 1, ज्यात महादेवांनी अज्ञान, आत्मस्वरूप आणि मुक्तीचे पहिले रहस्य देवी पार्वतीला प्रकट केले. जीवनात शांतता, स्थैर्य आणि आत्मज्ञानाचा प्रकाश मिळवायचा असेल, तर या उपदेशातील एक वाक्य आपल्याला मार्ग दाखवते. पुढील भागात आपण ऐकणार आहोत योग, ध्यान, मनशुद्धी आणि मुक्तीचा आणखी गूढ मार्ग. म्हणून अध्याय 2 नक्की ऐका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. हर हर महादेव.